नाही म्हटलं नमा तू माहेरी चालली आहेस मला थोडी तरी खातिर जमा करू दे हा? ये 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 नाही, अहो, please, मी please. घेतली मी घेणार असती. नमा नाही ये ये येस बरं हा नीट बघाल ना सगळं हो. हा सगळं व्यवस्थित करा हा म्हणजे तुमचं जे काही ठरतंय ते अगं आम्ही जस्ट मित्र आहोत 5-6 आज 31 डिसेंबर आहे ना तर आम्ही 4-5 मित्र गेट टुगेदर आहे कळलंय तुमचं गेट टुगेदर मला अगं काय ते खरं म्हणजे 31st. सांगू ग्लोबल वॉर्मिंग ओ हो प्रदूषण बाई, आणि बाई, महागाई याच्यावर आम्ही चर्चा करणार कळतंय हो सगळं मला नका सांगू ए नाण्या चल रिक्षा थांबव चल, हो चल, चल, हा, हो चल. केवढी एक्साइटमेंट हो असू दे ऐका ना बोल ना माझं मन नाही करत आहे हो जायचं ऍक्च्युली माझंही मन करत नाही मग मी थांबते ए, नाही, नाही, हे. थांबते नाही, मग. नाही. नाही, नाही. थोडंसं मन करतंय जावं असं हे असं नाही आहे मी असंच बोललो नाही नको काळजी करू पॉम पॉम अरे हो नाण्या गप्प बसा थांब येत 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 येत. पण खरं सांगू काळजी घ्या बस 2 मिनिट मी ना खरंच खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी समजूतदार बायको मिळाली इश्श. नाही हो तुम्ही पण मला काल रात्री जवळ 1 तासभर समजावून सांगितलं हो ना की नवरे वर्षभर मेहनत करतात पण मित्रांबरोबर रिलॅक्स होण्यासाठी फक्त 31 डिसेंबर हा एकच दिवस असतो खरंय आणि पटलंय मला नवऱ्यांवर का नाही नाही हा म्हणजे कसं जगातला प्रत्येक पुरुष 31 डिसेंबरची रात्र मित्रांसोबत पार्टी करतो हेही मला पटलंय युनिवर्स नाही, केलंच पाहिजे. सगळे जगातले सगळे पुरुष पॉम पॉम अरे येतोय नाना थांब तुम्ही तोंडाने आवाज काढताय मला अगं, दिसतंय नाही, सगळं. नानाने रिक्षा थांबव. मला माहिती नाही माझं ऐका मी हो. तुमचं आता हे एवढं ऐकलं की नाही हो, मी हो. परमिशन देते की Yes, नाही yes. मग माझंही वर्षभर ऐकायचं Done. आणि भुसावळला बहिणीचं लग्न आहे पिंकीचं तुम्ही येणार आहात नाही म्हणायचं नाही नमा बघा वाट बघ ए ना डिसेंबरला आहे ना वाट बघ खूप वेळ आहे अजून हा एवढी एक्साइटमेंट आहे तुमची येते मी पॉम पॉम अरे नाना बाय ये, ये. येते ते. Yes. आता उचलता की उचलू मी कोणीतरी आलं वाटतं दरवाजा उघडे तरी बेल वाजवशील आली आहेत लोक टॅलेंट दाखवा या भाऊजी पशा अरे कशा आहात तुम्ही क्या बात आहे पशा यार मी मस्त, मी अरे मस्त. बाप रे काय रे हा पोट ओके वहिनी भाऊजी. काय म्हणताय नमस्ते कुठे चाललात भाऊजी. कुठे अहो काही नाही ते आज ह्यांची पार्टी आहे ना मित्रांसोबत मी आईकडे चालले पार्टी कसली हा? पार्टी कसली अहो मित्रांसोबत पार्टी 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 आहे? कोण मित्र कोण आहेत? हे मित्र कोण 31 आहेत? डिसेंबरची पार्टी हो हो? हो कोण मित्र कोण आहेत अरे नाही सम्या अचानक ठरलं तुला अचानक वगैरे काही नाही हा मला नका सांगू अचानक हो. वगैरे अहो 2 आठवड्यांपासून प्लॅनिंग चालू आहे हो. हो पापड आणले का चीज आणलं का असं सगळं प्लॅनिंग चालू आहे त्यांचं हो. हो आणि मला- व्हॉट्सअप ग्रुपवर नाही का तुमच्या 2 आठवड्यांपासून प्लॅनिंग चालू आहे अच्छा, कुठली party? त्या मला- मित्राला ऍड कर त्या मित्राला ऍड कर तुमचे जुने पुराणे कुठले शाळेतले कॉलेजचे मित्र मला नका 1 मिनिट तुम्ही भाऊजींना ऍड नाही केलं का ग्रुपमध्ये भाऊजी मला- तुम्ही पण ऍड काय प्रॉब्लेम अरे काहीच problem नाही. नाही भाऊजींना पण घ्यावं पार्टी. अगर अरे नाही ते मित्र वेगळे आहेत हा बिचारा एकटा ऑकवर्ड सम्या नाही, पण मी- आपण परत करू आज नाही अहो, आज पण नाही भेटल्याशिवाय असं ओळखी कशा होणार हो नाही आज नाही सम्या आज नाही ओके ठीक आहे वहिनी सॉरी भाऊजी माझ्यासाठी तुम्ही शब्द चला टाका ठीक आहे झालं चला चला ओके भाऊजी सॉरी येस त्यांचं थोडं नाही मी पण वेगळा येतो कम्फर्ट झोन आहे मलाही जायचं होतं ठीक आहे तुम्ही हरकत पण येता वहिनी एकच मिनिटात मी- माझ्यासाठी 30 सेकंद आहेत तुमच्याकडे अरे बापरे सम्या आय एम सॉरी मला माहिती तुम्हाला जायचंय बाहेर नाही, पण अहो. 31 सेकंदच नाही पाहिजे मला हरकत नाही अहो मी आईकडेच चालले इतकं काही फार महत्वाचं मला नाही एक गोष्ट जस्ट खटकली माझा स्वभाव असा आहे, मी मोकळपणे बोलतो त्यामुळे नाही, मला बोला ना बोलायचं भाऊजी अहो, काय मी- काय अरे काय? बापरे. भाऊजी, काय झालं? नाही, sir, काय अंडरस्टँड भाऊजी या मी बोलतो लय वहिनी, I'm मारीत sorry. एका जागी उभा राहा आधीच सांगतो थांबा जरा. एका जागी उभा राहा नाही वहिनी, नीट बोला. आज 31 डिसेंबर आहे आणि तुम्ही घराच्या बाहेर जाताय हो ते जायचंच आहे ना आईकडे त्याची पार्टी मला एवढंच म्हणायचं 31 डिसेंबर आहे आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर म्हणजे पशाबरोबर आजची रात्र नाही घालवत आहात सम्या ऐक ना सम्या तू नाही का? जेव्हा जेव्हा नागपुड्या फुगवतोस ना मला बुडबुडे येतात त्या फक्त हे अरे पशा मी फक्त इथूनच साधतोय मी काही माझ्या भाऊजी, बोला. आय एम सॉरी मी जाऊ का वहिनी तुम्ही असे अस्वस्थ का वाटताय ओके ना नाही सगळं मी ओके बापरे. मला असं अजिबात हे करायचं नाही भाऊजी, काय होतंय तुम्हाला? सगळं भाऊजी, सगळं का- एकदम तुम्ही मी पाणी देऊ का तुम्हाला नाही 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 वहिनी ऐक, सम्या बरं वाटत नाही चल बाहेर चल नाही, चला. नाही, एक सेकंड वहिनी मला थोडंसं स्ट्रेंज वाटलं इट इज पाणी प्या, स्ट्रेंज पाणी. इट इज रिअली स्ट्रेंज म्हणजे 31 डिसेंबरला तुम्ही घराच्या बाहेर जाताय
आय डोंट नो व्हॉट टू से. 31 डिसेंबरला तुम्ही त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. हे कृपया बाहेर सांगू नका. माझ्यापर्यंत आलं ठीक आहे. इट्स ओके. प्लीज तुम्ही जा. मी जातो. मी पाणी पितो. पण म्हणजे भाऊजी म्हणजे असे म्हणजे घालवायचे असतात का नवरा बायकोंनी एकमेकांसोबत क्षण एक मिनिट. 31 डिसेंबरला? वहिनी, माझ्या आणि चेतूच्या लग्नाला किती वर्ष झाली? 10 वर्ष. हां. दरवर्षी 31 डिसेंबरला मी तिच्या हातात हात घेतो. आम्ही दोघे गच्चीवर जातो. मोकळा आकाश असतं. आम्ही दोघे जातो तिकडे. वहिनी, मी तिच्या डोळ्यात बघतो, ती माझ्या डोळ्यात बघते. गतवर्षाच्या आठवणींची उजळणी करतो आम्ही दोघे. बापरे, किती गोड. डोळ्यात गुलाबी स्वप्न असतात. भाऊजी बसा चेतूचा ना. हो मी चेतूचा हात हातात घेतो. तिच्या डोळ्यात डोळे घालून बघतो. आमच्या दोघांची डोळ्यात गुलाबी स्वप्न असतात. मी चंद्राला म्हणतो, हे चंद्राला जन्माला घालणार आहे विधात्या, तुझ्याशी बोलतोय. तुझे आभार. तुझे खरंच आभार रे. तुझ्यामुळे चेतू माझ्या आयुष्यात आली. समय सलाम आहे तुला. सलाम. मी तर चंद्राला सुद्धा म्हणतो, चंद्रा तुझ्याशी बोलतोय, तुझ्याशी बोलतोय चंद्रा. बाय बाय चंद्रा बाय. समय आम्ही चंद्राला बाय करतो, विधात्याला नमस्कार करतो, एकमेकांच्या डोळ्यात पुन्हा एकदा बघतो. पुढील आयुष्यात काय गुलाबी स्वप्न आहे त्यांची पुन्हा एकदा उजळणी करतो. काय करायचं पुढच्या वर्षी. घरी जातो आणि एकमेकांच्या मिठीत गुडूप. दॅट्स माय लाईफ. आय एम सॉरी. मी आय जस्ट लॉस्ट माय कंट्रोल. भाऊजी 31 डिसेंबरला तुम्ही एवढे रोमॅन्टिक वागता चेतू सोबत? खोटं बोलत असेल ना, या क्षणाला थोबाडीत मारा माझ्या. एवढं अति नको करू. अरे कानाखाली मारले, डोकं कशाला पकडतोस? अगं तू काय तसं ऐकते? असं बाय बाय असं कोण करतं का चंद्राला? तो एवढं खोटं करतो, तुला कळत नाही? त्यांच्या भावना अनावर होतायत, त्यांना कळत नाहीये कसं रिॲक्ट व्हायचं आणि तुम्ही त्यांना कसं बोलताय? वहिनी माझ्यासाठी मी पाय पडतो. भाऊजी, नको, माझ्यासाठी आवाज नका वाढू. मी कोण आहे? मी फालतू आहे. नाही भाऊजी, आहे तू खरंच फालतू आहेस. तू समय निघ यार. समय नको. मी खूप मेहनतीने प्लॅन जुळवलाय. समय प्लीज मी पाय पडतो. पैसा के पार्ट ऑफ इट के जस्ट लांब राहा. पैसा डॉक्टर पैसा जस्ट लांब राहा. भाऊजी तुम्ही खरंच अरे यार तुम्ही खरंच चेतूला असं म्हणजे 31 डिसेंबरला तिच्यासोबत साजरी या जगातला प्रत्येक पुरुष जो आपल्या बायकोवर, आपल्या जोडीदारावर नितांत प्रेम करतो, तो प्रत्येक जण 31 डिसेंबरला 31 डिसेंबर एकत्र घालवण्याची स्वप्न बघतो आणि घालवतो. कुणालाही विचारा तुम्ही. यार प्रसादला विचारा. प्रसाद 31 डिसेंबरला मंजिरी शिवाय कुणाचा एकाचा विचार करतोस का रे तू? मित्रांबरोबर जातोस का तू पार्टीला? कधीच नाही. दादा भाऊजी नाही बोलताना घामाचं ओघळ दिसतो. खोटं ओसांडून वाहत यार. नको दादा असं नको कधीच करू. नाही. कधीच नाही. सुख याला माहिती नाही. मी ते फॅमिलीला जवळून ओळखतो. प्रसाद आणि मंजिरी दर 31 डिसेंबरला एकत्र असतात. किती गोड. उलट एकत्र बसतात आणि पुढच्या वर्षी पार्टी न देण्याची काय कारण असावी याच्यावर विचार करतात. विचारा रणवीर सरांना. विचारा रणवीर सरांना. रणवीर सर, दीपक रणवीर काय सर. हो आधी ऐका तर हो. काय आधी हो. ऐका तर सर. रणवीर सर, दीपिका मॅडमना सोडून तुम्ही 31 डिसेंबर साजरा करता? चांस ही नहीं है. पहले तो मैं जाया था न्यू ईयर पार्टी में, न्यू ईयर फंक्शन में नाचने, चेक कमाने. अभी वो भी अलाउड नहीं है. ये बात है, ये बात है. सर रिलीज तोंडावर आहे हो. देव बघतोय. नका खोटं बोलू. सर खोटं बोलताना चेहऱ्यावर सर्कस करावी लागते. बघा तुम्ही. हे असा स्वभाव आहे या माणसाचा. या स्वभाव आहे. सोबत असतात. नाही तुम्हाला सांगू, मी आत्ताच काही दिवसांपूर्वी चेतूला घेऊन गच्चीवर गेलो होतो 31 डिसेंबरला. हा फक्त मित्रांबरोबर जात असणार. आय एम शुअर. ते मित्रांसोबत जातात आणि मला सांगतात की 31 डिसेंबरची रात्र ही मित्रांसोबत घालवण्याचीच रात्र आहे. बायको सोबत नाही सेलिब्रेट अगं करायचं. नाही. वर्षभरातून फक्त एकदा जातो मी ना मा. यस. वहिनी काय मुद्दा काय होता? ते वर्षभरात वर्षभरात कळतंय त्याला. तो कशावर रिएक्ट होतो? नाही नाही, एक मिनिट. वर्षभरात अरे हा? यार. हा काय म्हणाला आता? वर्षभरात फक्त एकदा 31 डिसेंबरच्या दिवशीच मित्रांना भेटतो. परवा 25 डिसेंबरला मी बघितलं. एका मित्राबरोबर जात होतास तू सोसायटीच्या बाहेर. मी बघितलं तुला. अहो नाही नाही नाही. म्हणजे
तसे ते सुधारलेत आता. म्हणजे? 25 डिसेंबरच्या रात्रीचं तर काही एवढं नाहीये ते. तू आलेला ना कोणतरी घरी? अहो नाही तो सॅन्टा क्लॉज होता. सांता क्लॉज? हो, तो रस्ता चुकला होता ना, मग ते वाट दाखवायला गेले होते सॅन्टा क्लॉजला. तो सांता क्लॉज नव्हता, तो अरुण कदम होता. नाही कुठला सांता क्लॉज जाताना असं करतो? त्याचा मित्र अरुण कदम होता. नाही, ते अगं, नव्हते. ते दोघे सोसायटीच्या बाहेर गेले, 2-2 पेक प्यायले आणि रात्री घरी आले. नाही खरंच नाही, ते नमा, असं नव्हते. सांता वहिनी, क्लॉजच होता तो. नाही अहो ते किती भोळे आहात. सुधारलेत. मी सुधारलोय. ते तसे सुधारले. मी सुधारलो. ते मेडिटेशन करतात आता रोज 10 ते 11 क्लासेस असतात त्यांची. ती कोणाचे? डॉक्टर आहे डॉक्टर जॅकलिन फर्नांडिस, त्यांचे क्लासेस करतात ते मेडिटेशन करतात. जॅकलिन फर्नांडिस नावाच्या डॉक्टर नाही आहेत, त्या मोठ्या अभिनेत्या आहेत, नटी आहेत त्या. त्यांचे व्हिडिओज बघतात. अरे काय रे पशा, आहे अरे काय रे, त्यांची गाणी बघतात ते. अरे यार ऐक ना यार समज. नको रे पशा, कुठे फेडशी पशा. एकच सांगतो याच्यावर तुला, शी पशा शी. दुसरं मला शी पशा शी, एवढंच आहे. पशाशी मला बोलवलं नसं पार्टीला नाही बोलला आता मला बोलवलं नस पाटील. नाही तू ऐकलंच मला तुम्ही एवढे खोटारडे असेल असं वाटलं नव्हतं हो मला. ये अगं, बात आहे. नाही हे सगळं खोटं नाटक तुम्ही रचलत ना आता सगळं. अगं मी भोळी, मी समजते 31 डिसेंबर मित्रांसोबत घालवायचे असते. अगं हा रचतोय. नाही तुम्ही खोटं बोललात माझ्याशी. मी नाही हा रचतोय, तुला कळतंय का? तुम्ही खोटं बोललात. बस झालं, तू निघ चल, खूप झालं. खूप मला नाही बोललास. ऐकायचं, तू निघ. खूप बोललास. या माऊलीने किती सहन करायचं रे? हो बाई. या माऊलीने किती सहन करायचं? नाक पुढे दाबून काय करताय तुम्ही हे सगळं? दिलेत मला कधी काही सरप्राईज वगैरे काही केलेत माझ्यासाठी? कधीच नाही. तुम्हाला एक सांगू, मी चेतूला दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक सरप्राईज देतो. Oh my God. यावर्षी मी तिला अंगठी देणार आहे. तुझा विश्वास बसतो याच्यावर? अगं भूक लागल्यावर आठाण्याची धनाडा खाऊन पोट भरतो आणि वरती ढेकर पण देतो, याच्यावर विश्वास बसतो तुझा? गप्प बसा तुम्ही. यावर्षी मी खोटारडे दागिन्यांनी मढवणार आहे माझ्या चेतूला. फक्त झाला माझ्याकडे पैसा नाही यार, भाऊजी तुम्ही पैसा नाही. किती गोड आहात हो. तुम्हाला नाही मिळत मिळतं surprise? मिळतं मला मिळतं सरप्राईज. देतो मी. यांनी मला गेल्या वर्षी गिफ्ट म्हणून काय दिलं असेल? काय दिलं? बिअरच्या बाटलीचं बूच. नाही ते दिलं होतं. थू पशा थू, अरे मी दिलं. थू थू पशा थू 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 पशा थू. ही लायकी आहे तुझी. थू. भाऊजी सेन्स. भाऊजी माझे बाबा आले होते हो गेल्या वर्षी. पशा लाज वाटली ऐक ना आधी, काय काय बोलते ते ऐक आधी. उगाच कुठे रिॲक्ट करू का, ऐक आधी. माझे बाबा आले होते गेल्या वर्षी. तर माझ्या बाबांना यांनी आहेत, माझे बाबांचे दात किंचित पुढे आहेत. हसतोय हा बा, हसतोय. हसलो नाही मी. हसू तुम्ही केलं होतं माझ्या बाबांचं. आता बोल. माझ्या बाबांना तुम्ही तिकडे ओपनर म्हणून बसवलं होतं. काय केलं या माणसाने? ओपनर म्हणजे? काय केलं माहिती या माणसाने? तिथे बिअरच्या बाटल्या ठेवल्या आणि माझ्या बाबांना बाटल्या ओपन करायला लावल्या. यांनी माझ्या बाबाला ओपनर केलं. मी म्हंटल भाऊजी भाऊजी ऐका ना भाऊजी. भाऊजी मी म्हंटल बाबांना, बाबा तुम्ही हे सगळं का करताय, कशासाठी करताय? तर मला म्हणाले जाऊ दे ग, शेवटी काय आपलेच दात आपलेच जावई, असं बोलले माझे बाबा. भाऊजी मला किती त्रास होत असेल. भाऊजी मी किती सहन करायचं भाऊजी? सांगा ना भाऊजी मी किती सहन करायचं? आता नाही सहन करायचं एकट्याने तुम्ही. हा मी तुमची साथ देणार वहिनी. कसली साथ? हेच वाक्य पुन्हा म्हणा. सहनचं वाक्य काय म्हणा. लांबो. भाऊजी मी किती सहन करायचं? कंटिन्यू करा. खूप सहन केलं भाऊजी मी आयुष्यभर. पण बायको म्हणजे यांना काय वाटतं? एक खेळणं. उठ म्हटलं की उठायचं बस. मी हे म्हणून सगळं सहन करते भाऊजी. याला सगळं दाखवायचं. थोडी नाही सहन करत इतकं. पण माझ्या नवऱ्यावर माझं प्रेम आहे म्हणून मी भोळी बायको त्यांचं सगळं म्हणणं ऐकते हो. कधी त्यांच्या कुठल्या गोष्टीला मी नाही म्हटलं नाहीये. पण मी हे येडे गप्प्या कोण ऐकत नाही. असं नका हो बोलू. मग ऐक नाही रे माही नाही. बस झालं, खूप सहन केलं आता. याच्या पुढे नाही. काय
याच्या पुढे नाही वहिनी. जुळवतोय वाक्य साठवत नाहीत पुढचे हे बघ. आज हा मुळा तुम्हाला दूर दूर केलं तरी काय. कुठला मुळा आणि कुठला दूर दूर. आज हा धीर तुम्हाला मुळमुळीत रडू देणार नाही. आज हा धीर तुम्हाला असं मुळमुळू होऊ देणार नाही. उठा. तुम्ही शमशेर तलवार आहात. तुम्ही एक नंगी तलवार आहात. है ना? मला तलवार नमा ऐक. हे माझे तेवढं म्हणत होतो. तुम्ही एक शमशेर तलवार आहात वहिनी. नमा उठा. काय करू उठा वहिनी. हा अन्याय चिरडून टाका. उठा खाली. चिरडून टाका वहिनी. ये मेरी शेरनी है. नमा ऐक. ये मेरी शेरनी है. चिरडून टाका. पार्टी कॅन्सल करा. संजय नारळकर स्टाईल. स्टार्ट वन. वहिनी यस यू कॅन डू इट वहिनी. ये मेरी शेरनी है. कम ऑन वहिनी. वहिनी यस यू कॅन डू इट. मेरी शेरनी है. यस ये बात है. पार्टी कॅन्सल करा. नमा नमा ऐक माझं. टाक 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 रडत टाक टाक रडत टाक. नमा नमा ऐक. वहिनी कॅन्सल करा. ये खांड्या बोल. नमा यस नमा खांड्या. पार्टी कॅन्सल करा. कॉमेडी होते जरा सिरियसली करा. सिरियसली करा. नमा ऐक. पार्टी कॅन्सल एकदा बोला. नमा तू काय बोलतो. Yes. असं नको ऐकू. पार्टी कॅन्सल. माझं ऐक. इसको बोल पार्टी कॅन्सल. माझ्या मुलगा चेतू. चेतू Come on! Come on! अगं चेतू come on! तुम्ही नको हे सगळं. भाऊजींना लागतंय. चेतू अगं पिढी झालीस का? थांबा वहिनी थांबा. चेतू वहिनी वहिनी. चेतू चेतू नको चेतू. वहिनी थांबा तुम्ही. वहिनी थांबा. तुम्हाला काही नाही माहितीये. काय रे बोकडा. घरी कपडे धुण्यासाठी भिजवून ठेवलेस आणि इकडे पळून आलास. कपडे कोण धुणार. अगं उत्तर दे. चेतू असं नको वागू. अगं ते तुझे कपडे कोण धुणार आहे. चेतू अगं ते तुझ्याशी किती रोमॅन्टिक वागतात. 31 ला रोमॅन्टिक वागतोस माझ्याशी. तुम्ही काय सांगित काय टेपा मारल्या. ते रोमॅन्टिक वागतात. चंद्राला बोलतात. एक कुठला चंद्र रे. ते बोलतात 31 डिसेंबरला हा दारू ढोसायला जातो दरवर्षी. आणि डायरेक्ट 2 जानेवारीला उठतो झोपून. अगं 1 जानेवारी हा त्याच्या आयुष्यात कधीच नसतो. ए बोल ना. बोल ना. आता नाही बोलणार. दातखिळी बसली. ए बोल. तसं नाही ते. ए भाऊजींच्या चुका काढायच्या नाहीत. चल घरी चल. घरी चल. कपडे धुवायचं. घरी चल. सम्या. भाऊजी. ए सम्या. भाऊजी. शी सम्या शी. शी शी समयशी. जा.